मुलं व व्यासपीठावरील सर्व पाहुणे, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्वरा कल्पेश मास्तर. मी आता 8वी मध्ये शिकते. आज मी इथे उभी आहे, पण मन मात्र भरून आलं आहे. कारण आम्ही आज निरोप घेणार आहोत त्या ठिकाणचा जिथे आपण स्वप्न पाहायला शिकलो, जिथे आपण पडायला आणि पुन्हा उभं राहायला शिकलो. ही शाळा फक्त एक इमारत नाही, तर आपल्या आयुष्याचा एक अमूल्य असा भाग आहे. आठवतात का ते पहिले दिवस, जेव्हा डोळ्यात भीती आणि मनात हजारो प्रश्न घेऊन आपण या शाळेत आलो होतो. पण आज त्याच शाळेला सोडताना डोळ्यात पाणी आणि मनात हजारो आठवणी आहेत. आदरणीय शिक्षकांनो, तुम्ही आम्हाला फक्त पुस्तकाचं ज्ञान दिलं नाही, तर आम्हाला आमच्या आयुष्याचा खरा अर्थ शिकवला. तुम्ही आम्हाला कधी रागावलात, कधी शिक्षा केली, पण आज समजतंय त्या प्रत्येक गोष्टीत तुमचं प्रेम दडलेलं होतं. तुमच्या प्रत्येक शब्दामागे, प्रत्येक ओरड्यामागे एकच इच्छा होती, आणि ती म्हणजे आम्ही एक चांगलं माणूस बनावं. तसेच सुनंदा माने मॅडम यांनी मला चित्रकले स्पर्धेसाठी प्रोत्साहन केले. त्यांनी मला सांगितलं, तू या स्पर्धेसाठी बस, तुझा पहिला क्रमांक नक्की येणार. व वृषाली भुर्डे मॅडम यांनी मला चित्र कसं काढायचं, ते कोणत्या योग्य रंगसंगतीत रंगवायचं हे शिकवलं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझा प्रथम क्रमांक सुद्धा आला. मला माझ्या कलेला योग्य दिशा मिळाली. तसेच आमचे वर्ग शिक्षक श्री प्रशांत वाघमारे सर व श्री सतीश मोरे सर हे आहेत. मला गणित हा विषय अवघड जायचा, पण वाघमारे सरांनी तो अगदी सोप्या पद्धतीने मला शिकवला. तर आमचे मोरे सर खूप माया लावणारे, खूप प्रेमळ. त्यांनी मराठी हा विषय व इतरही विषय विनोदातून शिकवले, ते अगदी सहज लक्षात राहायचे. हे दोन्ही आमचे वर्ग शिक्षक फक्त त्यांच्या विषयापुरते मर्यादित न ठेवता आम्हाला इतरही गोष्टीत प्रोत्साहन करायचे. त्यांची आठवण आम्ही नेहमी हृदयात ठेवू. आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्याशिवाय हा प्रवास अपूर्णच होता. आपण एकत्र घालवलेले क्षण कधीच विसरता येणार नाही. आपण वर्गामध्ये केलेली मस्ती, परीक्षा काळातील ताण, निकालाच्या दिवशीची धडधड. आपण कधी कधी छोट्या मोठ्या गोष्टीवरून भांडलो सुद्धा, पण एकमेकांशिवाय कधीच राहता आलं नाही. तसेच त्या सुंदर आठवणींमधला एक सुंदर अनुभव असा की मी माझ्या मैत्रिणींसोबत म्हणजे स्नेहल, समृद्धी, चैत्राली, कल्याणी, अस्मिता आणि शुभंगी व त्यांच्या इतर मैत्रिणी यांच्यासोबत मी समूहगीताच्या स्पर्धेसाठी गेले होते. त्या गीताला मी स्वतः पेटी वाजवली होती, आणि ही संधी मला डॉक्टर लता पाडेकर मॅडम यांनी मिळवून दिली होती. व पेटीचं नोटेशन मला हे पल्लवी गजरमल मॅडम यांनी शिकवलं होतं. खरंच खूप छान क्षण होते ते. आता हे सगळं फक्त आणि फक्त एक आठवण म्हणून राहणार. आज जरी आपण निरोप घेत आहोत, तरी सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे, उद्या वर्गामध्ये तीच मस्ती, तेच चेहरे आणि तेच हसणं पुन्हा कधी दिसेल का? कदाचित नाही. आणि म्हणूनच हा निरोप इतका कठीण वाटत आहे. आजपासून आपल्या सर्वांची वाट वेगळी होईल. कोणी डॉक्टर बनेल, कोणी इंजिनियर बनेल, कोणी पोलीस बनेल, तर कोणीतरी काहीतरी वेगळं बनून दाखवेल. पण या शाळेनं आपल्याला दिलेलं हे मैत्रीचं नातं कधीच बदलणार नाही. मला या शाळेतून असे माया लावणारे शिक्षक, जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणी व संकटकाळी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भावासारखे मित्र मिळाले. म्हणून म्हणतात, रक्ताची नाती जन्माने जुळतात, मानलेली नाती मनाने जुळतात. रक्ताची नाती जन्माने जुळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, आणि बंधन नसतानाही जी नाती जुळतात अशा रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात. अशा रेशमी बंधनाला मैत्री म्हणतात. आज आपण निरोप घेत आहोत. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण मनात खूप साऱ्या आठवणी आहेत. पण या आठवणीत आपल्या आयुष्याचा खजिना आहे, आणि तो खजिना जपून ठेवा. आयुष्यात कधी खूपच एकटं